श्री स्वामी समर्थ. घरात अखंड सुखप्राप्तीसाठी करा हे 35 उपाय. 1. मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा. 2. मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावणे, फक्त शुभचिन्ह लावावेत. 3. उंबरठा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल. मधोमध लक्ष्मीचे पावलं लावून तिची दररोज आतून पूजा करावी. तसेच घरात स्वच्छता ठेवावी. 4. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा. 5. दरवाजामागे कॅलेंडर लावू नये, तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये. 6. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे. 2 रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे. 7. आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी. 8. सकाळ संध्याकाळ दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा, घरात सुख शांती नांदेल. 9. स्त्रियांनी सोवळे ओवळं पाळावं, स्वयंपाक मनापासून करावा. 10. सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे, लक्ष्मीनारायणाचा वास राहील. 11. किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडे तसेच ठेवू नये. 12. पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी. 13. मंदिरात कुलदेव कुलदेवी, घंटी, गणेश मूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवाचे 2 फोटो किंवा मूर्त्या असू नयेत. 14. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. डाव्या बाजूस 2 अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात. 15. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावे, देवी देवतांची कृपा दृष्टी लाभेल. 16. घरामध्ये देवघर सोडून इतरही देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. 17. देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे. 18. पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाडे लावावी, सुकलेली झाडं ठेवू नये. 19. पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. 20. घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे, कामं होतील. 21. घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावे. 22. बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात नेऊ नये, फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पल आत घ्याव्यात. 23. घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोने भांडण मुलाबद्दल चांगलाच विचार करावा. घरात जुन्या वस्तूंचा साठा, जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये. 25. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणतेही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील. 16. सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे. घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी. 27. थोरांचा आदर करावा, कोणालाही दुखू नये. आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 28. छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे, जमेल तशी बचत करावी. 29. कर्त्या पुरुषांनी घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे. 30. मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नये. 31. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेला भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावी, त्यांचे आशीर्वाद लाभतील. 32. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतेंच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे. हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये. सर्व कुटुंबावर कुलदेवी आणि कुलदेवीची छत्रछाया राहील. 33. एकदा वास्तू शांती व 2 वर्षात एकदा सत्यनारायणची पूजा घालावी. 34. ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये.
कलकोंडा वाटेल. शुभ कार्यही करू नये. शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचं यथाशक्ती स्वागत करून जेवू खाऊ घालणे, थोरांचे आशीर्वाद घेणे. 36 कामाचे तसेच खर्चांचे लिखित स्वरूपात नियोजन करणे. मैत्रिणींनो, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.